श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही ताडलंच असेल, आजचा एपिसोड आपला कशाला समर्पित असणार आहे. येस मित्रांनो, अ, आज आपण कुणाशी बोलणार आहोत काय हे सगळं प्रस्तावना करण्यापूर्वी मी थोडक्यात आणखी त्याचं थोडंसं एक कॅनव्हास ओपन करून दाखवतो. अ, आकाश, तारे, चंद्र, सूर्य वगैरे हे जे सगळं आहे ना, ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी कवी कल्पनात रमवतात. मग आपण कवितेतून, गोष्टीतून किंवा चित्रपटांमधून ह्या सगळ्या गोष्टींविषयीचं आपलं जे कुतूहल आहे ते त्याच्यामध्ये रममाण होतो. पण त्याच्या पलीकडे जात या सगळ्या गोष्टींमागचं सायन्स किंवा ज्याला आपण खगोलशास्त्र म्हणतो, ते शोधण्याचा मार्ग एक मुलगी निवडते आणि वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी ठरवते, की मला ना या क्षेत्रातच जायचं आहे. तिथून तिचा प्रवास सुरू होतो. अतिशय वेगळ्या पद्धतीने शैक्षणिक प्रवास करून ते तिथपर्यंत पोहोचते. पण शिक्षण आणि ज्ञान या दोन्हीत फरक जाणून ती ज्ञानाची कास धरते आणि त्या याच्यातून एक अक्षरशः विलक्षण करणारा प्रवास आपल्यासमोर येतो. तो प्रवास मी आज तुम्हाला उलगडून दाखवणार आहे. तो प्रवास आहे श्वेता कुलकर्णीचा. श्वेता, हॅलो. नमस्कार. सगळ्या स्टोरीटेल कट्टा ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आणि थँक्यू संतोष काका, तुम्ही मला आज बोलवलंत. मी खूप उत्सुक आहे सगळ्यांशी बोलायला आणि तुमच्या सगळ्यांबरोबर माझा प्रवास शेअर करायला. बिलकुल. मित्रांनो, श्वेताचं वैशिष्ट्य असं की तिने अक्षरशः वयाच्या 18व्या वर्षी आपला पहिला स्टार्टअप सुरू केला. सायन्स कम्युनिकेटर म्हणून तिला करिअर घडवायचं होतं स्वतःचं. ॲस्ट्रॉनॉमी याच्यामध्येच तिने त्याचं करिअर वेगळ्या पद्धतीने फुलवलं. वयाच्या 18व्या वर्षी तिचा पहिला स्टार्टअप सुरू झाला. इतकंच नव्हे तर तिने ॲस्ट्रॉन एरा ही तिची कंपनी, तिचं नाव, आणि ॲस्ट्रोट्राईट अशी एक संकल्पना, ह्या 2 गोष्टी तिने त्याच्यातून साध्य केल्या वेगळ्या पद्धतीने. पण मला त्याहून सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट वाटते की रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंग्लंड RAS तिची फेलोशिप तिला मिळाली. अशी फेलोशिप मिळवणारी ती जगातील पहिली भारतीय महिला आहे, जिने सर्वात कमी वयात ही फेलोशिप मिळवलेली आहे. आणि त्याबद्दल श्वेता, तुझं खूपच कौतुक आहे. आम्हाला सर्वांना प्रचंड अभिमान देखील आहे. आणि खरं सांगायचं तर या गोष्टी अशा कशा उलगडून दाखवायच्या हा पण आमच्यापुढं प्रॉब्लेम आहे. ह्याचं प्रॉब्लेम असण्याचं कारण असं की आम्हाला त्यातली फारशी माहिती नाही आहे आणि म्हणूनच आज तुला इथे बोलवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तुझा तिथपर्यंतचा प्रवास कसा झाला आणि हे सगळं एक विस्मित करणारा प्रवास जो आहे तो घडला कसा आणि तुला ह्याच्यातून काय आनंद मिळतोय, हे सगळं आज आपण इथे जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की वयाच्या 3ऱ्या वर्षी, म्हणजे जेव्हा अगदी आपल्याला थोडं थोडं समजत असतं, त्या काळात तुला एक क्षेत्र कुठेतरी खुणावत होतं आणि नंतर तुझा प्रवास त्याच दिशेने झाला. तो कसा झाला? येस, कारण की असं असतं बघा की आपण सगळेच जण जेव्हा लहान असतो तेव्हा कधीतरी आकाशात बघून तारे दिसतात, चंद्र दिसतो, हे काय आहे आणि कुठून आलं याचा आपण सगळ्यांनीच विचार केलेला आहे लहान असताना. प्रॉब्लेम असा होतो की पुढे जाऊन त्याच्यावरती काय कृती करावी हे लक्षात येत नाही आणि म्हणून ती उत्सुकता मागे पडत जाते. पण मी ती उत्सुकता कायम ठेवली. माझी उत्सुकता अनेक वेगळ्या वेगळ्या विज्ञानरंजन कथांमधून, आकाश निरीक्षणामधून अशी ती आली होती. म्हणून मी म्हणते की वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून ती उत्सुकता होती आणि तो विषय डोक्यात होता की याच्यातच आपल्याला काहीतरी करायचंय. म्हणून वयाचं 3रं वर्ष असं मी म्हणले. पुढे जाऊन त्याच्यामध्ये जेव्हा करिअर म्हणजे काय हे चूज हे हे करायचं, गोष्टी ऐकण्याचं असतं नाही का? डेफिनेटली. आणि तेच म्हणजे खरं तर ना युनिव्हर्स मधूनच मी म्हणेन की अशा पोषक गोष्टी मला या दृष्टीने मिळत गेल्या म्हणू किंवा मी मिळवत गेले, आय डू नॉट नो. पण कल्पना चावलाचा मृत्यू पण साधारण त्याच दरम्यान झाला. मला असं वाटतं तेव्हा मी थोडीशी अजून मोठी असेन. पण त्याने एक अजून मला इन्स्पिरेशन मिळालं की अरे बापरे, आपण ह्याच्यात काहीतरी करू शकतो, केलं पाहिजे. कल्पना चावला बिकेम वन ऑफ माय मॉडेल्स टू लुक अप टू.
त्यानंतर माझ्या घरामध्ये ना खूप फ्रीडम फायटिंगची हिस्ट्री आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये माझ्या पूर्वजांनी भरपूर भाग घेतलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा मी सारे जहाँ से अच्छा ऐकलं राकेश शर्मानी आकाशातून म्हणलेलं, तेव्हा मी सुद्धा म्हणले, की मला पण स्पेसमध्ये जाऊन राकेश शर्मासारखं बघायचंय पृथ्वीवर. त्याच्यामुळे तिथून ते एक इन्स्पिरेशन असं माझ्यामध्ये येत गेलं, की ॲस्ट्रोनॉमीतच काहीतरी करायचंय. म्हणजे तुला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं होतं. येस, डेफिनेटली. आणि मी त्यासाठी तर ट्रेनिंग पण घेत होते. प्रॉपर जिममध्ये वगैरे जाऊन वयाच्या 12व्या-13व्या वर्षी मी चालू केलं होतं ट्रेनिंग. बरं, मग आता आपण याच्यात कम्युनिकेटर व्हावं, हे तुला कधीपासून वाटू लागलं आणि का वाटू लागलं? ती एक गमतीशीरच गोष्ट आहे. खरं तर इंटरेस्ट होता ॲस्ट्रोनॉमीमध्ये हे माझ्या आई-बाबांनाही दिसलं होतं. मी अनेक वेगळ्या-वेगळ्या संस्थांचे स्टार गेजिंग प्रोग्राम वगैरे अटेंड करायला जायचे. आणि मग मी हट्ट केला आई-बाबांकडे, की मला टेलिस्कोप पाहिजे. आता टेलिस्कोप काही अशी स्वस्तातली गोष्ट बरं. नाहीये. मग आई-बाबा मला म्हणले, की जरा पैसे-वैसे जमवायला लागतील. मी म्हणलं, "ते काही नाही. मला कपडे नकोत नवीन वर्षभर. मला कुठेही पिक्चर बघायला जायचं नाही. बाहेर खायला-प्यायला जायचं नाही. तुम्ही मला टेलिस्कोप घेऊन द्या." मग त्यांनी मला तरी 1 वर्ष वाट बघायला सांगितली, कारण की मी तेव्हा 10वीत होते. मग वयाच्या 16व्या वर्षी मला टेलिस्कोप गिफ्ट मिळाला. आणि टेलिस्कोप आल्यानंतर एका गिफ्ट महिन्यातच मिळवलं ना? हो, गिफ्ट मिळवला. त्यानंतर एका महिन्यातच होतं चंद्रग्रहण. आणि मग मी खूप क्रिएटिव्ह पण आहे. म्हणजे मला पेंटिंग वगैरेही करायला खूप आवडतं आणि अक्षरनंदन शाळेत शिकलेली असल्यामुळे एक वेगळीच क्रिएटिव्हिटी आय थिंक माझ्या अंगात आलेली होती. त्यामुळे मी हँडमेड पोस्टर्स बनवली, की असं-असं चंद्रग्रहण असणार आहे, तर माझ्या घराच्या गच्चीवरती तुम्ही या टेलिस्कोपमधून बघायला मिळेल. आणि माझ्या सोसायटीभर ती पोस्टर्स लावली. आणि 100 लोकं आले ना ऐन वेळेस. आणि टेलिस्कोप लावला होता. मग मी एक छोटंसं प्रेझेंटेशन पण बनवलं. मग त्याच्या थ्रू कसं होतं चंद्रग्रहण वगैरे असं लोकांना सांगितलं. आणि मग मला खूप लोकांनी सांगितलं, की "तू किती छान समजावून सांगितलंस. आम्ही असा कधी विचारच केला नव्हता. जी उदाहरणं तू आम्हाला दिली, ज्या अॅनालॉजीज तू यूज केल्यास, त्या आम्हाला खूप पटणाऱ्या, आमच्या डे टू डे लाईफमधल्या होत्या, आम्हाला कळणाऱ्या होत्या. त्यामुळे असा प्रचंड अवघड वाटणारा विषय तू खूप एंटरटेन करत आमच्या समोर मांडलास." त्यामुळे मग मला असं वाटलं, की सायन्स अँड क्रिएटिव्हिटी हँड इन हँड ही माझी खासियत तेव्हापासून बनली. आणि मग मला हे कळलं, की आय थिंक सायन्स कम्युनिकेशन इज समथिंग दॅट आय कॅन डू रादर दॅन बीइंग अॅन ॲस्ट्रोनॉट. हॅव्हिंग सेड दॅट, मला जर का संधी मिळाली स्पेसमध्ये जायची तर मी ती सोडणार नाहीच आहे डेफिनेटली. पण ते जरा अवघड आहे. बट कॉंग्रॅच्युलेशन्स टू इस्रो. त्यांनी सध्याच आपले रिसेंटली नवीन ॲस्ट्रोनॉट जे जाणार आहेत गगनयानमधून ते पण डिक्लेअर केलेत. व्हेन आय वॉज अ किड आय यूज्ड टू ड्रीम की कधीतरी मी पहिली भारतीय महिला भारताच्या स्पेसक्राफ्टमधून जाणारी होईल. Unfortunately, we don't have women amongst those 4 astronauts, but that is something our country can work on. हम्म. नाही, पण तू आता कम्युनिकेटर हा जो शब्द वापरला त्याच्यावरून मला असं लक्षात येतं, की सायन्स कम्युनिकेटर, ॲस्ट्रॉनॉट काय असतो, तो त्या ऑब्जेक्टला कम्युनिकेट करतो रादर, आणि तू सब्जेक्टला कम्युनिकेट करते, इजंट इट? Yes. सो म्हणता यू आर डुईंग द सेम थिंग आय थिंक. दुसरी गोष्ट अशी, हे ठरलं आता सायन्स कम्युनिकेशन हे आपलं फील्ड आहे, हे तुला जाणवलं, आणि तो प्रोग्राम तू आत्ता जो सांगितलास स्टार गेझिंगचा, त्याच्या यशानंतर त्याला एक छान हे मिळालं, Yes. सपोर्ट मिळाला तुझ्या मनात. त्यानंतरचा टप्पा काय होता की ज्यांनी तुला खऱ्या अर्थाने इकडे वळवलं, म्हणजे खरं- सिरियस? कारण हो. तेव्हाचा तो काळ असा असतो की मला हे आवडतं ते आवडतं, आणि आपली आवड असणं वेगळं आणि करेक्ट. करिअर म्हणून त्याकडं सिरियसली पाहणं वेगळं. करेक्ट. मुळात मला जेव्हा मी हे स्टारगेझिंग प्रोग्राम तेव्हा करायला सुरुवात केली या पहिल्या प्रोग्राम नंतर, तेव्हा असं प्रॉफिट लॉस या गोष्टी काहीच डोक्यात नव्हत्या. मित्रमैत्रिणींना घेऊन जायचं आपण कुठेतरी स्टारगेझिंग करायला असं. आणि मग नंतर ना काय झालं, की मी माशेलकर सरांबरोबर किंवा नाळेकर सरांबरोबर किंवा गोविंद स्वरूप सरांबरोबर असं त्यांच्या खूप वेगळ्या वेगळ्या टॉक्सना वगैरे अशी गेले. आणि त्यांच्या मी सगळ्यांच्या वेळा मिळवल्या भेटण्यासाठी. त्याच्यामध्ये माशेलकर सरांशी जेव्हा माझी भेट झाली तेव्हा आय थिंक दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट फॉर मी. कारण की त्यांनी 20 मिनिटाचा मला वेळ दिला होता, पण ॲक्च्युली आमची चर्चा 2 तास रंगली. आणि माशेलकर सरांसारख्या व्यक्तीने मला इतका वेळ देणं आणि माझ्याशी डिस्कस करणं वॉज रिअली अ बिग थिंग फॉर मी. आणि 2 खूप वेगळ्या गोष्टी त्या 2 तासाच्या चर्चेतून बाहेर आल्या.
एक म्हणजे ते म्हणले, की तुझ्याकडे एक वेगळीच कपॅसिटी आहे, की क्रिएटिव्हिटी आणि सायन्स यू कॅन पुट टुगेदर आणि क्रिएट समथिंग एंटरटेनिंग व्हिच इज ईझी फॉर पीपल टू अंडरस्टँड. आणि त्यामुळे तू काय करू शकतेस, की ॲस्ट्रॉनॉमी इंडियनाइज्ड पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तू करू शकतेस. आणि दुसरं म्हणजे तुझ्याकडे क्रिएटिव्हिटी असल्यामुळे तू जरा व्हिडिओ वगैरे कसे बनवायचे ह्याच्यात पण बघ. म्हणजे तुझी रीच फक्त पुण्यापुरती मर्यादित न राहता अजून जास्त होईल आणि त्यासाठी आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची काही ग्रांट मिळते का बघू. आणि तेव्हा मग मी अप्लाय केलं डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि आम्हाला ती ग्रांट मिळाली सुद्धा. आणि त्याच्यातून मग मी व्हिडिओच्या सुद्धा फील्डमध्ये घुसले, की ज्याच्यातून काही YouTube व्हिडिओज आम्ही ॲस्ट्रॉनॉमीबद्दलचे बनवले, जे अजूनही बघू शकता तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर आणि त्यासाठी ती ग्रांट मिळाली. सो तो आय थिंक वॉज वन ऑफ द टर्निंग पॉइंट फॉर मी. ओके. आणि मगाशी अगदी प्राथमिक चर्चा आपण करत होतो तेव्हा तू एक सांगितलं होतं की 12वी झाल्यानंतर चं जे 1 वर्ष ते देखील फार महत्त्वाचं ठरलं. तो एक प्रवास मला वाटतं तू कुठेतरी सर्वांना सांगावा. कारण येस. तो खरंच अनेकांच्या दृष्टीने तो फार की फॅक्टर असतो. ते वय आणि तिथून आपल्या करिअरला मिळणारी दिशा आणि तिथून आपण किती दृढ आहोत आपल्या विचारावरती ते देखील सर्वांना कळायला हवं म्हणून हा प्रश्न. बरोबर. मला असं वाटतं खूप महत्त्वाचा पॉइंट आहे हा इन जनरल. मला माहिती आहे की याच्यावरून टीकासुद्धा होऊ शकते, पण मी एक लिव्हिंग एक्झाम्पल आहे याचं. त्याच्यामुळे मी डेफिनेटली शेअर करेन, की ते वर्ष माझ्यासाठी इम्पोर्टंट यासाठी होतं, की मला हे शुअरली माहिती होतं, की मला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काहीतरी करायचंय. आणि इंडियामध्ये तर कुठेही मला ॲस्ट्रॉनॉमीमध्ये ग्रॅज्युएशन करण्यासाठीचे कोर्सेस दिसले नाहीत. त्यामुळे मग 12वी नंतर मी BSc फिजिक्सला ॲडमिशन घेतली. आणि वर्षभरात माझ्या हे लक्षात आलं, की ह्याच्यामध्ये मला ॲस्ट्रॉनॉमीशी संबंध असलेलं काहीच नाही करता येते. तर मग मी काय करू शकते असं शोधताना देन आय डिसाइडेड, की माझ्यासाठी एज्युकेशनपेक्षा नॉलेज महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी फर्स्ट इयरमधून ड्रॉपआउट झाले आणि पुढच्या एका वर्षामध्ये मला एक UKमधली युनिव्हर्सिटी सापडली, युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लँकशायर, जे डिस्टन्स लर्निंगने ॲस्ट्रॉनॉमीच्या डिग्रीचं एज्युकेशन देतात. जिथे मला खूपच मुभा मिळणार होती माझं सायन्स कम्युनिकेशन करण्यासाठी सुद्धा आणि ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा. ॲक्चुअली दॅट इयर वॉज अ टर्निंग पॉइंट फॉर मी बिकॉज दॅट्स वेन आय बिकेम ॲन ॲस्ट्रोप्रेन्युअर. ॲस्ट्रॉनॉमीचा फुल टाईम प्रचार करणारी एंटरप्रेन्युअर आणि पार्ट टाईम अभ्यास करणारी ॲस्ट्रॉनॉमर. इंटरेस्टिंग. आणि श्रोतेहो, मुद्दामून मी ही गोष्ट तिच्याकडनं वदवून घेतली कारण आपल्यातील अनेकांच्या समोर हा प्रसंग येतो अनेकदा की मनासारखं आपल्याला दिशा मिळत नसताना देखील दुसरा पर्याय उपलब्ध नाही म्हणून मनाविरुद्ध मुलं त्या स्ट्रीममध्ये राहतात आणि नंतर त्याचे परिणाम त्यांना हवे तसे मिळत नाहीत. पण जर तुमच्या मनात जिद्द असेल ते गोष्ट करायचीच असेल तर ती कुठल्याही मार्गाने कुठल्याही यांनी जिद्दीने करता येऊ शकते. हे आत्ता उदाहरण तिने स्वतःचंच दिलेलं आहे श्वेताने. पुढचा टप्पा म्हणजे तुझा तो कोर्स डिस्टन्स लर्निंग त्यातून काय मिळालं आणि पॅरलली काय काय ॲक्टिव्हिटीज तुझ्या चालू होत्या? येस. सो त्या डिस्टन्स लर्निंगमुळे मला इथे खूप वेळ मिळाला. एकतर मला तिथे जायची गरज नाही अभ्यासासाठी. मी इथे राहून माझ्या ज्या ॲस्ट्रॉनेराच्या ॲक्टिव्हिटीज चालू होत्या त्या करू शकायचे आणि पार्ट टाईमच अभ्यास करण्याची मला गरज असायची. सो युजुअली काय व्हायचं, मी ज्या गोष्टी युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचे त्या अवघड पुस्तकातून वगैरे त्या सोप्या करून मी माझ्या स्टारगेझिंग इव्हेंट्समध्ये लोकांना सांगायचे. म्हणजे गोष्टीच्या मार्फत किंवा त्याला अजून इंडियनाइज्ड एक्झाम्पल्स देऊन वगैरे असं काय. त्यामुळे तो एक मला फायदा झाला, की वेगळी शिक्षण पद्धती मला अनुभवायला मिळाली. कारण आपल्या इथे रट्टा मारून परीक्षेत लिहिणं हा जो प्रकार असतो तो तिथे प्लेजरिझम समजला जातो. त्याच्यामुळे दॅट इज ॲब्सोल्युटली नॉट अलाउड. त्यामुळे तिथे इन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन नॉलेजमध्ये करायला मला जास्त वाव मिळाला असं मी म्हणेन. आणि दुसरं असं झालं, की मी दुसऱ्या एका प्रोग्राममध्ये एनरोल होऊ शकले या सगळ्यामुळे. मी एकदा बँगलोरला होते आणि IIM बँगलोरमध्ये 3 इडियट्स मूव्ही शूट झाल्यामुळे मला तिथे जायचं होतं एकदा. काय कुठल्या विषयावरती म्हणून जावं, तर एक वुमेन लीडरशिप समिट असं काहीतरी होतं, ज्याला मी गेले आणि त्यांनी तिथे असं डिक्लेअर केलं, की आम्ही ॲप्लिकेशन्स घेतोय ज्यांच्याकडे भारी आयडियाज आहेत स्टार्टअपसाठी त्यांच्या आणि आम्ही त्याच्यातून 100 बायका अशा सिलेक्ट करणार आहोत, की ज्यांचे स्टार्टअप्स आम्ही इन्क्युबेट करू. मी घेतलं ॲप्लिकेशन, फिल केलं आणि भारतभरातून मला असं वाटतं 7,000 वगैरे जी ॲप्लिकेशन्स त्यांना आली होती त्याच्यातून त्यांनी टॉप 100 चूज केले आणि त्याच्यात माझंही सिलेक्शन झालं.
सो याच्यामुळे मला एंटरप्रेन्युअरशिप बद्दल शिकायला मिळालं. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की मी जे काही करते त्याला आपण स्टार्टअप म्हणू शकतो, एंटरप्रेन्युअरशिप म्हणू शकतो. आणि देन आय रजिस्टर्ड अ फॉर प्रॉफिट कंपनी ॲज ॲस्ट्रॉनेरा, ज्याच्यातून माझे जे YouTube व्हिडिओज होते ते मी कोर्सेसमध्ये कन्व्हर्ट केले. 1 तासाचा कोर्स असेल 7-8 व्हिडिओचा किंवा 8 तासाचा कोर्स असेल 7-8 व्हिडिओचा असे मी कोर्सेस बनवायला सुरुवात केली आणि देन ॲस्ट्रॉनेरा बिकेम वर्ल्ड्स फर्स्ट ॲस्ट्रॉनॉमी डेडिकेटेड ई-लर्निंग प्लॅटफॉर्म. म्हणजे तुम्ही कोर्सेरा, युडेमी, EDX याच्यावरती वेगळे ई-लर्निंग कोर्सेस करता, पण त्याच्यावरती तुम्हाला असं स्ट्रीम वाईज नाही मिळणार किंवा इंडियनाइज्ड तर डेफिनेटली नाही मिळणार. पण ॲस्ट्रॉनेरामधून तुम्हाला डेडिकेटेडली ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करायला मिळावा म्हणून मी ती वेबसाईट जन्माला घातली होती. आता ती वेबसाईट आम्ही रिवॅम्प करतोय आणि इट इज बिकमिंग मोर अबाउट कनेक्टिंग पीपल इन द फील्ड ऑफ एस्ट्रॉनॉमी अँड प्रोफेसर्स अँड प्रोफेशनल्स आणि माझे ॲस्ट्रो गाईड्स, ॲस्ट्रोट्राईब प्रोग्राममधले ऑर जनरल पीपल या सगळ्यांच्या कनेक्शनसाठी आम्ही वेबसाईट आता डेव्हलप करतो आणि कोर्सेस परत येतीलच त्याच्यावरती. बट या दॅट्स हाऊ ॲस्ट्रॉनेरा बेसिकली स्टार्टेड. एक छोटासा प्रश्न आहे फक्त याच्यात. तू जेव्हा शिकत होती ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच वेळी ॲज यू टोल्ड बिफोर की इन्फॉर्मेशनचं ट्रान्सफॉर्मेशन नॉलेजमध्ये करणं हे एक महत्त्वाचं होतं तुझ्यासाठी. पण सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टाईज हा जो फॅक्टर असतो तिथे, ह्या तुमच्या कोर्सेसमध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टाईज कुणाचा असतो? वेगळे लोक असतात टू बी ऑनेस्ट जगभरातले. आता मी जे स्वतः कोर्सेस डेव्हलप केले ते अशा विषयावरचे आहेत की व्हेअर डू आय स्टँड इन द युनिव्हर्स किंवा हाऊ डू आय डू ॲस्ट्रॉनॉमी विदाउट टेलिस्कोप, विच बेसिकली टीचर्स यू अबाउट पोझिशनल ॲस्ट्रॉनॉमी, अगदीच सायंटिफिक नाव द्यायचं झालं तर. पण माझे जगभरामध्ये जे वेगळे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सपोर्ट करायचं होतं याला, म्हणून त्यांनी ते ज्या विषयातले एक्सपर्ट आहेत त्या विषयाबद्दल कोर्सेस चालू केले. फॉर एक्झाम्पल माझी एक रेवत अब्रामोविच नावाची मैत्रीण आहे जी इस्रायलमधली आहे. ती ॲस्ट्रोबायोलॉजिस्ट आहे. तर तिने इंट्रोडक्शन ऑफ ॲस्ट्रोबायोलॉजी नावाचा कोर्स आमच्याबरोबर केला, जो अजूनही तुम्ही फ्रीमध्ये यूट्यूबवरती बघू शकता, कारण की आम्ही तो फ्रीमध्येच केला. त्यानंतर माझा एक टर्कीचा मित्र आहे, त्याने त्याचा PhDचा जो विषय होता त्याच्याबद्दलचा कोर्स बनवला आमच्यासाठी. त्यानंतर US मधली एक मैत्रीण आहे, ती ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीचं काम ॲप्लिकेशन्स ॲस्ट्रॉनॉमीमध्ये कसे करू शकतात याबद्दलचा कोर्स होता, तो तिने बनवला. सो प्रत्येकजण त्या विषयातला जो एक्सपर्ट आहे, PhD करतायत किंवा ऑलरेडी करिअर करतायत, त्यांना मी सांगितलं की तुम्ही त्या विषयाबद्दल कोर्सेस करा आणि आमच्या थ्रू आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू. वा, नाही हा मुद्दा मला तोच विचारायचा होता की तिथं काय काय मिळू शकतं हे देखील त्यातनं तुझ्या उत्तरातून आम्हाला लक्षात आलं. पुढचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे तुला RASचं फेलोशिप मिळणं, आणि हा खरोखर खूप मोठा बहुमान आहे सर्वांसाठीच, म्हणजे जरी तू निमित्त आहे वगैरे पण तुला खरोखर सॅल्यूट. हे सगळं कसं काय घडून आलं तो प्रसंग सांगशील, आणि RASचं तुला सर्टिफिकेट जेव्हा मिळालं फेलोशिपचं तेव्हा तुझ्या मनात काय आली? खरं तर अगदी गमतीशीर गोष्ट आहे ही. म्हणजे आय स्टील कांट बिलीव्ह की मी आहे रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची फेलो. कारण की मला फेलोशिप मिळाली 2018 मध्ये, पण 2016 मध्ये मी एकदा लंडनला असताना रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या ऑफिसमध्ये बिल्डिंगमध्ये गेले होते आणि तिथे तिथल्या लोकांशी डिस्कशन करताना तिथल्या मेंबरशिप ऑफिसरने मला सांगितलं की यू आर डुईंग सच नाईस वर्क, व्हाय डोंट यू अप्लाय फॉर फेलोशिप. आणि माझं असं झालं होतं की मी कसं करणार, म्हणजे माझं काही एवढं मोठं काम नाही आहे वगैरे असं. आणि 2018 मध्ये मी याच्यामध्ये होते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिकत होते. हा स्टार्टअप इन्क्युबेशन प्रोग्राम चालू होता. तेव्हा माझ्या युनिव्हर्सिटीची ना एक असाइनमेंट सबमिट करायला मला लेट झालं. त्यामुळे माझी जी पर्सनल ट्युटर होती युनिव्हर्सिटीमधली तिने विचारपूस केली की, कारण त्यांच्या इथे खूपच सिरियसली घेतलं झालं, असं लेट द्या वगैरे चालत नाही. त्यामुळे त्यांनी खूप असं सिरियसली एक व्हिडिओ कॉल वगैरे ठेवला माझ्याबरोबर आणि त्याच्यामध्ये विचारलं की का बरं लेट झालं, इज देअर एनी इश्यू. मी त्यांना सांगितलं की मी अशी या प्रोग्राममध्ये आहे आणि त्याच्यामुळे मला यावर्षी थोडंसं टफ होतं आहे मॅनेज करायला माझा तिकडचा अभ्यास आणि इकडचं असं सगळं. तर तिने ऐकून घेतलं मी काय काय करते आणि ती म्हणली की तू इतकं छान काम करतेस, आय विल राईट युअर रेकमेंडेशन अँड यू शुड बिकम अ फेलो ऑफ द रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंग्लंड.
त्यामुळे लिटरली माझी अभ्यासाची असाइनमेंट मिस केल्यामुळे मला ही अपॉर्च्युनिटी येऊ शकते माझ्या आयुष्यात असं रिअलाईज झालं आणि त्यामुळे मला ती फेलोशिप मिळाली. बट द बेस्ट पार्ट ऑफ द फेलोशिप इज की ते ना प्रत्येक वर्षी एक डायरी पाठवतात. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा एम्ब्लेम असलेली आणि कॅलेंडर असतं, बेसिकली डायरी असते ती. तर फेलोशिप मिळाल्यानंतर मला नारळीकर सरांनी बोलवलं भेटायला, की तुला फेलोशिप मिळाली आणि त्यांनी मला त्यांची पण डायरी दाखवली, की तुला पण ही डायरी मिळाली आहे का? क्या बात. म्हणजे ती असं इतकं इनोसंट आणि छान इंटरॅक्शन होती, की ज्या व्यक्तीला मी लहानपणापासून माझा हिरो समजते, जे माझे मेंटॉर झाले नंतर, त्या व्यक्तीने मला बोलावून घेतलं त्यांच्या ऑफिसमध्ये आणि नाव आय शेअर वन ऑफ द सेम टायटल्स ऑफ बिकमिंग द फेलो ऑफ द रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी विथ हिम वॉज सच अ बिग डील फॉर मी. म्हणजे अजूनही बोलताना माझ्या अंगावर काटा येतो. ॲब्सोल्युटली. आणि खरोखर हे सगळे म्हणजे तुझ्यासाठीच नव्हे तर आम्हा सर्वांसाठी ही प्राऊड मुमेंट आहे. इस्पेशली तू सर्वात कमी वयाची पहिली भारतीय स्त्री आहेस की जिला ही फेलोशिप मिळाली. हे मला इथं श्रोत्यांना सांगायला आवडेल. त्यानंतरचं हे तुझं सगळं बघण्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचं विजन बदललं का? आणि बदललं असेल तर काय बदल घडले? Definitely. आणि तुझ्या ॲक्टिव्हिटीजला त्याच्यातून काय सपोर्ट मिळाला? हो, 2018 हे एक इतकं लाईफ चेंजिंग इयर होतं माझ्यासाठी. कारण की 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी त्या वर्षी झाल्या. एक म्हणजे मला ही फेलोशिप मिळाली. दुसरं म्हणजे त्याच वर्षी मी IIMमध्ये शिकत होते हे स्टार्टअप आणि एंटरप्रेन्युअरशिपबद्दल सगळं. आणि तिसरं म्हणजे त्याच वर्षी मी ॲस्ट्रॉनेरा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून रजिस्टर केली. तर आम्ही पुण्यामध्येच एक कार्यक्रम घेतला होता आयुकाच्या चंद्रशेखर ऑडिटोरियममध्ये. मला असं वाटतं 24 नोव्हेंबर 2018 वॉज द डेट. आणि 800 लोक आले होते हो त्याला. 800 लोक ॲस्ट्रॉनेराच्या ओपनिंगसाठी आले होते आणि वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते जे सपोर्ट करत होते या विजनला, की तुम्ही आमच्यासाठी ॲस्ट्रॉनॉमीची ॲक्सेस इतकी इझी करून आणताय, की एका क्लिकवरती आमच्या बेसिक प्रश्नांची उत्तरं आम्हाला याच्यातून मिळतील. आणि दॅट वॉज सच अ बिग बूस्ट, की मला असं वाटलं की आता या लोकांची जबाबदारी आली आहे माझ्यावरती. ॲस्ट्रॉनॉमी त्यांच्यापर्यंत साध्या सोप्या पद्धतीने पोहोचवणे ही आता माझी जबाबदारी आहे आणि दॅट वॉज बेसिकली माय विजन. बिकॉज मला असं वाटतं की ॲस्ट्रॉनॉमी शुड बी अवेलेबल टू एनीवन अँड एव्हरीवन, नो मॅटर देअर सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, जिओग्राफिकल लोकेशन, पॉलिटिकल स्टँड्स और रिलिजन और रेस. व्हॉटेवर दीज बाउंड्रीज दॅट वी हॅव पुट आपल्या स्वतःसाठी पृथ्वीवरती. जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग गेला चंद्रावरती तेव्हा त्यांनी असा अंगठा वरती केला आणि त्याच्या मागे पृथ्वी लपली होती. जेव्हा आपण या पर्स्पेक्टिव्हने पृथ्वीकडे बघतो तेव्हा या सगळ्या बाउंड्रीज इतक्या धुसर होत जातात ना. सो ती रिस्पॉन्सिबिलिटी मला 2018 मध्ये आली आणि देन आय स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग व्हॉट एव्हर आय एम लर्निंग थ्रू व्हेरियस प्रोजेक्ट्स. सो माझा ई-लर्निंग प्लॅटफॉर्म तर चालूच होता आणि त्याच्यामध्ये एका पॉइंटला तर जगभरातल्या 120 पेक्षा जास्त देशातून 6000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे आमचे कोर्सेस करत होते. 15 वेगळे इन्स्ट्रक्टर्स आमच्याबरोबर ऑनबोर्डेड होते. पण मला एका पॉइंटला असं वाटलं की मी एखाद्या ट्रायबल शाळेत गेले तर त्यांना याची ॲक्सेस कशी मिळणार आहे? त्यांना कधी शिकायला मिळेल ॲस्ट्रॉनॉमीबद्दल? त्यामुळे आपण ग्रासरूट लेव्हलला सुद्धा काहीतरी करायला पाहिजे ही आयडिया माझ्या डोक्यात आली आणि तिथे ॲस्ट्रो ट्राईब या प्रोजेक्टचा जन्म झाला, की ज्याच्यातून आय रिअलाइज्ड की ट्रायबल मुलांना जर का मी ॲस्ट्रॉनॉमीबद्दलचं ट्रेनिंग आणि स्किल्स दिले अलॉंग विथ द नॉलेज, त्यांची त्याच्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली तर दे कॅन ऑल्सो बिकम सायन्स कम्युनिकेटर्स. सो असा हा एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट पण माझा चालू झाला, की जो मी हिमाचलमध्ये आणि लेह लडाखमध्ये असा इम्प्लिमेंट सध्या करते. त्या प्रोजेक्टविषयी सांग थोडं, कारण Yes. त्याच्यात खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत हे मला माहिती आहे, पण मी माझ्या पुरतंच का मर्यादित ठेवू? डेफिनेटली. सो एक तर महत्त्वाचं म्हणजे हा प्रोजेक्ट आम्हाला फंड केला इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या ऑफिस ऑफ ॲस्ट्रॉनॉमी डेव्हलपमेंटने. तर बेसिकली त्यांच्या ग्रांट मागची कॉन्सेप्टच ही आहे की तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीचा उपयोग डेव्हलपमेंटसाठी कसा करताय. त्यामुळे मी या ट्रायबल विद्यार्थ्यांना नुसतं ॲस्ट्रॉनॉमीचं नॉलेज देत नाहीये, तर त्याचबरोबर त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण करते आणि स्किल डेव्हलपमेंट पण करते. म्हणजे या प्रोजेक्टचं ट्रेनिंग झाल्यानंतर हे मुलं कुठल्याही रिसॉर्टमध्ये जाऊन टेलिस्कोप सेटअप करून तिथल्या गेस्ट्सना स्टार गेझिंग करवून देऊ शकतात, एक्सपिरियन्स देऊ शकतात.
त्यांची पर्सनॅलिटी यासाठी डेव्हलपमेंट करायला हवी होती की तुम्ही जेव्हा सायन्स कम्युनिकेटर होता तेव्हा द वे यू टॉक, तुमचे हावभाव, तुमची हालचाल, तुमचं टोनिंग हे सुद्धा इम्पॉर्टंट असलं पाहिजे, कारण की समोरच्या व्यक्तीनुसार ते चेंज होणार आहे. जेव्हा मी ॲस्ट्रॉनॉमीची सेम कन्सेप्ट 5 वर्षाच्या विद्यार्थ्याला सांगते किंवा 50 वर्षाच्या ॲस्ट्रोफिजिसिस्टला सांगते, तेव्हा माझ्या बोलण्यातल्या सेम कॉन्सेप्टमध्ये बोलण्यासाठीचा डिफरन्स असणारच आहे ना, वेगळा वेगळा. बरोबर. सो ही कॉन्सेप्ट पण त्या मुलांना कळायला हवी होती. सो इट वॉज रिअली इंटेन्स ट्रेनिंग. सो आधी नाशिकमधल्या EMRS स्कूलमधल्या सटाण्याच्या आम्ही 16 विद्यार्थ्यांना शिकवलं हे 2022मध्ये, आणि 2023मध्ये हिमाचल प्रदेशमधल्या आणि लडाखमधल्या मुलांना आम्ही हे शिकवलं. लडाखमध्ये सध्या सोनम वांगचुक बरोबर आमचे एफर्ट्स चालू आहेत. नुसतं हाच प्रोजेक्ट नाही, विद्यार्थ्यांना सोनम शिकवणं नाही. वांगचुक म्हणजे 3 इडियट्स मधला फुंगसुक वांगडू. येस, तर त्यांच्याबरोबर हा प्रोजेक्ट आमचा चालू आहे, तिथल्या विद्यार्थ्यांना ट्रेन करणं. आणि सायमल्टेनियसली या प्रोजेक्टमधून माझ्या एक अजून गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे की जिथे जिथे ट्रायबल पॉप्युलेशन आहे तिथे तिथे डार्क स्काय आहे, लाईट पोल्युशन पासून मुक्त असं आकाश आहे. त्याच्यामुळे तिथे ते स्काय आपण कन्झर्व करायला पाहिजे. सो हीच मुवमेंट मी सोनम वांगचुक सरांशी पण डिस्कस केली, आणि मला यासाठी लास्ट इयर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडून परत ग्रांट मिळाली. सो आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये मनालीमध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर डार्क स्काय कन्झर्वेशन अँड ॲस्ट्रो टुरिझम अशी ऑर्गनाईज केली, ज्याच्यासाठी जगभरातून 50 लोक आले होते. आणि इंडियामधली अशी पहिली कॉन्फरन्स होती की जी लोकांना प्रकाश प्रदूषणाच्या कॉन्सेप्ट बद्दल सांगेल, आणि लाईट पोल्युशन कमी करण्यासाठी आम्ही काही गोष्टी डिस्कस केल्या. आता याच्या पुढेही त्याच्या स्टेप्स काय काय करू शकतो आपण, गव्हर्नमेंट ऑफिसर्सशी बोलणं किंवा या सगळ्या गोष्टी, आता आमचं प्लॅनिंग चालू आहे. म्हणजे या प्रवासातनं मला एक गोष्ट उलगडते, जेव्हा तुला या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह व्हावंसं वाटत होतं, म्हणजे पहिल्या टप्प्यात, जो आपण 2 टप्पे पाडले, पहिल्या टप्प्यात, तेव्हा अशा ॲक्टिव्हिटीज मला वाटतं खूप कमी असतील. पण त्या ॲक्टिव्हिटीज वाढण्यासाठी किंवा तशा तयार होण्यासाठी, अपॉर्च्युनिटीज तयार होण्यासाठी तू स्वतः प्रयत्न केले, आणि आज त्याचा फायदा कित्येक मुलांना होतो आहे. येस. रिस्पॉन्स कसा आहे त्याविषयी एखादा दुसरा अनुभव? रिस्पॉन्स खूप डिफरन्शिएट होतो ॲक्च्युली, कारण की काय आहे ना, की आम्ही खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सोशल मीडिया असू दे, किंवा अशा पॉडकास्ट्स असू दे, किंवा काही कॉन्फरन्सेस अटेंड करणं असू दे. आता असं इंटरनॅशनली सुद्धा मला अनेक वेगळ्या वेगळ्या कॉन्फरन्सेसला इन्व्हाइट केलं जातं, की जिथे येऊन मी या प्रोजेक्ट्सबद्दल, आमच्या कामाबद्दल सांगते. पण अजून आहे ना, अवेअरनेस इतका नाहीये, कारण की आमचे बघा टार्गेट ग्रुप्स पण वेगळे आहेत. नुसतं लोकांपर्यंत ॲस्ट्रॉनॉमी पोहोचवणं हा एक मुद्दा आहे, पण वी ऑल्सो वॉन्ट सम रिसॉर्ट्स टू स्टार्ट ऑर्गनायझिंग स्टारगेझिंग इव्हेंट्स, ज्याला आपण ॲस्ट्रो टुरिझम असं म्हणतो. ते जर का झालं तर रिसॉर्ट्समध्ये जाऊन तुम्ही स्टारगेझिंग एक्सपिरियन्स करू शकता, तिथलं लाईट पोल्युशन कंट्रोल होईल, आमच्या ॲस्ट्रो ट्राईबच्या विद्यार्थ्यांना पैसे मिळतील. सो असे अनेक आमच्या गोष्टी करणं चालत, आणि प्रत्येक गोष्टीला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या लोकांकडून रिस्पॉन्स मिळतो. गुड. एक थोडा पर्सनल प्रश्न आहे, पण तो विचारलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, त्याला सपोर्ट करणारी कुठली यंत्रणा होती? घरचा सपोर्ट कसा होता, मित्रांचा कसा होता, त्याविषयी थोडंसं सांग. सपोर्ट आय थिंक मला असं वाटतं आईबाबांकडून मला प्रचंड मिळाला. म्हणजे इवन हे त्यांनी समजून घेतलं की आपली मुलगी जर का आर्टिस्टिक पर्सनॅलिटीची असली तरी ती विज्ञानामध्ये घुसतीये, तर आपण तिला काहीतरी वेगळं तिला लागणार आहे याची त्यांची तयारी होती. म्हणजे ऑफकोर्स त्यांचे काही कन्सर्न्स होते, त्यांना माहिती होतं की मी काही शाळेत असताना मॅथ्स आणि फिजिक्समध्ये फार काही हुशार वगैरे नव्हते, त्यामुळे त्यांचा तो कन्सर्न होता की जनरल अंडरस्टँडिंग असतं ना की ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे सायन्स अँड लाईक मॅथ्स, जे अवघड असतात विषय. पण त्यांना हे हळूहळू दिसत गेलं की सायन्स कम्युनिकेशन इज अ डिफरंट थिंग. त्यामुळे त्यांचा सपोर्ट मला यासाठी खूप होता की तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि माझे मित्रमैत्रिणी सुद्धा जे होते त्यांनी पण सुरुवातीला खूप सपोर्ट केला. ते माझ्या स्टारगेझिंग प्रोग्रामला व्हॉलंटियर्स म्हणून वगैरे यायचे, अगदी लोकांना चहा करून दे, रात्री उशिरा स्टारगेझिंग करताना झोप आली वगैरे, किंवा प्रोजेक्टर वगैरे सेटअप कर, टेलिस्कोप वगैरे सेटअप कर, असं करायचे. आणि आता सध्या गेले 2 वर्ष माझा पार्टनर आहे न्यूझीलंडचा, त्याने तर माझी वेबसाईटची जबाबदारीच घेतली आहे स्वतःवरती, की तो स्वतः डेव्हलप करतोय.
वेबसाईट तो डेव्हलपर असल्यामुळे. त्याच्यामुळे मला घरच्यांकडून आणि माझ्या जवळच्या सिस्टमकडून अगदी खूप छान सपोर्ट मिळाला. त्याशिवाय इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या फंड्समुळे मला खूप वेगळे प्रोजेक्ट्स करता आले आणि खरंच लोकांपर्यंत पोहोचता आलं. अदरवाईज या गोष्टी करूनही अजूनपर्यंत लोकांना ॲस्ट्रॉनेराबद्दल माहिती नाहीये. ॲस्ट्रॉनेरा सोडा, लोकांना लाईट पोल्युशनबद्दल माहिती नाहीये. अजूनही आपल्या सोसायटीमध्ये खूप अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे अजून खूप काम बाकी आहे. अजून मला खूप सपोर्ट लागणार आहे आणि तो म्हणजे या आपल्या सगळ्या श्रोत्यांचा. त्यामुळे आपल्या सगळ्या श्रोत्यांनी जर का आमच्या Instagram चॅनलला फॉलो केलं, YouTubeवरचे आमचे व्हिडिओ पाहिले, तर त्यांनाही खूप शिकायला मिळेल आणि आम्हालाही सपोर्ट त्याच्यातून नक्कीच खूप मिळेल. बिलकुल, बिलकुल. म्हणजे जेव्हा मी तुला मिळालेला सपोर्ट याचा जेव्हा आम्ही उल्लेख करतो, तेव्हा आमच्याही बाजूने जो काही शक्य होईल तो सपोर्ट आम्ही तुला देणार, हे देखील इथं ग्वाही मी सर्वांच्या वतीने देऊ इच्छितो. अ, अर्थात आता आपण शेवटच्या टप्प्यात वळूया. इथून पुढच्या काळात काय-काय प्लॅन्स आहेत आणि तू काय अपेक्षा करतेस लोकांकडनं किंवा ज्या घटकांशी तू संलग्न आहेस अशांकडनं? बापरे! याचं उत्तर देण्याआधी ना माझ्या डोळ्यासमोर एवढंच आलं, की हे युनिव्हर्स किती मोठं आहे आणि अजून किती काय-काय करायचं बाकी आहे. म्हणजे कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात, की "अमर्याद मित्रा तुझी थोरवी, मला ज्ञात मी एक धूलिकण. धूलिकण." त्याच्यामुळे माहिती नाही मी अजून काय-काय करू शकते. पण मेनली सध्या तरी आमचा फोकस हा आहे, की सस्टेनेबल सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट थ्रू ॲस्ट्रॉनॉमी कसं करता येईल, की जेणेकरून ॲस्ट्रॉनॉमीचा उपयोग लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी होऊ शकतो, ट्रायबल लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे लाईट पोल्युशनवरती कंट्रोल आणणं. लाईट पोल्युशन हा एक प्रकारचा पोल्युशनचा विषय आहे, हे सुद्धा लोकांना माहिती नसतं. प्रकाश प्रदूषणाबद्दल आपण खूपच सगळे अंधारात आहोत आयरॉनिकली. बट येस, त्याच्यावरती प्रचार करणं सध्या आमचं चालू आहे. कारण की जिथे डार्क स्काय आहे, ते कन्झर्व्ह करणं महत्त्वाचं आहे. जसं सोनम वांगचुक आमचे खाले, आम्ही लडाखी भाषेत म्हणू, की ते सध्या लडाखी भाषा येते तुला? खूप नाही येत, थोडंसं येतं. खाले म्हणजे सर. तर खाले म्हणेन मी. ते आता सध्या प्रोटेस्ट करतायत लडाखच्या कन्झर्वेशनसाठी. 6 शेड्यूल जर का लागू झालं आपल्या लडाखला, तर तिथलंही डार्क स्काय अजून खूप छान पद्धतीने कन्झर्व्ह करता येईल आणि तिथल्या माझ्या मुलांसाठी फ्युचर खूप छान पद्धतीने डेव्हलप होईल, ओपन होईल, असं मला वाटतं. त्यामुळे मी एवढंच म्हणेन, की सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्या, की आपण स्वतः आपल्या दृष्टीने काय करू शकतो लाईट पोल्युशन कमी करण्यासाठी आणि डार्क स्काय कन्झर्वेशन करण्यासाठी. दॅट्स ऑल. वाह! तू कुसुमाग्रजांचा उल्लेख केला मगाशी म्हणूनच त्यांचीच एक छोटीशी ओळ, मला अर्थात ती पूर्ण कविता नाही सांगायची, पण मंझिल की जयांची तारांगणात राही, असं त्या ओळीत शब्द आहे. येस. आणि ती ॲक्च्युली मंझिल तुझी आहेच आहे आणि ती तुला नक्की मिळेल आणि तुझ्या निमित्ताने जोडलेल्या सर्वांना देखील मिळेल. फक्त आता जाता जाता तुझ्यासारख्या अशा जे तुझ्या मैत्रिणी असतील किंवा यू पाहणाऱ्या मुली असतील, मुलीच कशाला, मुलं देखील, सर्वांना तुझं काय सांगणं आहे? आणि डेफिनेटली आता वुमेन्स डे आहे, आपण आज रेकॉर्ड करतो तेव्हा तरी ॲटलिस्ट आहे आणि थोडंसं मी लांब उत्तर दिलं तर चालेल ना बिलकुल. याचं? कारण वेगळ्या It's वेगळ्या your गोष्टी day. वेगळ्या गोष्टी खरं तर मला शेअर करायला आवडतील. एक म्हणजे मी लहान असताना ना अशी कोणी व्यक्ती मला बघता नाही आली, की ज्यांच्याशी मी ॲस्ट्रॉनॉमीबद्दल, सायन्स कम्युनिकेशनबद्दल बोलू शकेन. दुसरं म्हणजे इव्हन स्वतः मला हे जाणवतं, की हे रिप्रेझेंटेशन खूप कमी आहे विमेन इन सायन्सचं. किती जणांना आपल्याला विमेन इन सायन्स डोळ्यासमोर येतात? जर का मी तुम्हाला म्हणलं, की 3 शास्त्रज्ञांची नावं मला सांगा. तुम्ही किती जणं त्याच्यामध्ये स्त्रियांची नावं इन्क्लूड कराल? जॉसलिन बेल बर्नल आहे, सिसिलिया जम्प कॅनन आहे. अशा कितीतरी विमेन आहेत. मुळात ना जेव्हा आपण मंगलयान लॉन्च केलं होतं, तेव्हा मी इतकी ढसाढसा रडले होते, कारण की तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मला साडी नेसलेल्या माझ्या आई आणि आजीसारख्या दिसणाऱ्या सायंटिस्ट टीव्हीच्या स्क्रीनवरती दिसत होत्या, की ज्यांनी मंगलयान सक्सेसफुल केलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं, की हा एक माझा मेसेज राहील सगळ्या लोकांसाठी, की विमेन इन सायन्सचं रिप्रेझेंटेशन आपल्या मुलांच्या समोर ठेवा, मुलींच्या समोर ठेवा आणि त्यांना हे कळू देत, की इट डज नॉट मॅटर हाऊ यू ड्रेस, इट डज नॉट मॅटर
at all how you look. It only matters how you think and you can be whatever you want yourself to be. अजूनही मला लोक म्हणतात की तू का अशी लाल रंगाची लिपस्टिक लावली आहेस, तू ना लेन्स नाही तू चष्माच लावायला पाहिजेस, किंवा तू ना असा कोट वगैरे घातला पाहिजेस, तू सायंटिस्ट आहेस असं दिसलं पाहिजे. पण आय एम लाईक की नाही, दॅट डझंट मॅटर. जर का मी बोरिंग दिसले तर बाकीच्या मुली म्हणतील की मला नाही हिच्यासारखं बोरिंग व्हायचं. सो ना I am thinking that I will be inspiration for that one Shweta who is in school sitting in a corner, eating her tiffin by herself or sitting in the library reading a science fiction book. I want to be inspiration for her and people like her. कारण की मला हे इन्स्पिरेशन नाही मिळालं मी लहान असताना, मला हे एक्सपिरियन्सेस तेव्हा नाही मिळाले असे. त्याच्यामुळे आय थिंक दॅट्स वन थिंग. आणि दुसरं म्हणजे मी जे कोणी ॲस्पायरिंग लोक असतील की ज्यांना माहिती आहे की ते काहीतरी मोठं करणार आहेत, त्यांना कॉन्फिडन्स मिळावा म्हणून मी 3 गोष्टी सांगते. ते म्हणजे यू शुड बी अ VIP, नॉट व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. ते तर तुम्ही आहातच, असा कॉन्फिडन्स बाळगून चालवा. पण VIP स्टँड्स फॉर विजनरी, इनोव्हेटिव्ह आणि पॅशनेट. हे 3 जर का तुमच्याकडे गोष्टी असतील तर यू कॅन विन एनिथिंग यू वॉन्ट. आणि यू शुड बी सॅटिस्फाईड विथ व्हॉट यू आर ब्रिंगिंग इन अँड बी कॉन्फिडंट इन युअर सेल्फ. मला असं वाटतं हाच माझा मेसेज असेल. वा, तू खरंच आजचा दिवस सार्थकी लावलायस. दिवस नव्हे, आता हे अनेक वर्षांची प्रेरणा याच्यातनं मुलांना मिळेल. मुलांना काय, पालकांना मिळेल. आणि आमच्यासारखे जे वेगळ्या पद्धतीने कम्युनिकेट करू पाहतात वेगवेगळे विषय, त्यांना देखील मिळेल याची मला खात्री वाटते. श्वेता, खूप वेळात वेळ काढून तू इथं आली आणि आमच्या विनंतीला मान देऊन या संवादामध्ये सहभागी झाली, त्याबद्दल तुझं मनापासून आभार. जाता जाता एक प्रश्न तरी राहिला होता, तो घेतो. तुला काय गोष्टी वाचायला आवडतात आणि तू कुठल्या गोष्टी रिकमेंड करशील? अभयारण्य नावाचं डॉक्टर जयंत नारळीकरांचं पुस्तक हे माझं पहिलं रेकमेंडेशन असेल. त्याच्यातून जी ही कॉन्सेप्ट डेव्हलप केली आहे की पृथ्वी म्हणजेच अभयारण्य आहे, याने खूप एक विजन तुमची बदलेल. सो दॅट्स वन ऑफ द बुक्स. लहान मुलांसाठी तर डेफिनेटली सायन्स फिक्शन जी नारळीकर सरांची आहेत ती आहेतच. त्यानंतर मोठ्या थोड्याशा लोकांसाठी मला असं वाटतं की सायन्स तर नाही, बट द बुक दॅट इम्पॅक्टेड मी द मोस्ट वॉज सिद्धार्था. जे त्या लेखकाचं नाव मी विसरले, पण सिद्धार्थ नावाचं जे बुक आहे त्याने माझा पर्स्पेक्टिव्ह खूप बदलला. आणि एक रिसंट पुस्तक जस्ट प्रकाशित झालंय जे माझ्या बाबांनी लिहिलंय, डॉक्टर किरण कुलकर्णी, ज्याचं नाव आहे अनामिकाची विचारधून, ज्याच्यामध्ये विचार हा हिरो आहे. आणि सध्याच्या पिढीला मला असं वाटतं की विचार करण्याची ताकद परत मिळावी म्हणून त्यांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे असं मी म्हणेन. वा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. मला खूप आनंद वाटला तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारताना. आणि तुम्ही डेफिनेटली मला इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती फॉलो करा आणि माझ्यापर्यंत तुमचे प्रश्न असतील तर जरूर पोहोचवा. थँक्स अ लॉट. तुझे पेजेस सांगशील? हा, पेजेस तुझे? येस, ॲस्ट्रॉनेरा म्हणून तुम्ही जर का जस्ट गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला सापडेल. आमचं यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम चॅनल आहे, त्याच्यावरून आम्ही अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर डेफिनेटली फॉलो करा. चला श्रोतेहो, तर आता आपण सायन्स कम्युनिकेटर श्रोतासोबत बोललो आणि तुम्हाला तिला जर कम्युनिकेट करायचं असेल तर आता तिने सांगितलंय त्या प्लॅटफॉर्म्स थ्रू तुम्ही करू शकता. आणि ऑफकोर्स आमचा जो संवाद तुम्ही ऐकाल आणि तो जिथे जिथे पब्लिश होईल तिथे तुम्ही तुमच्या कमेंट्समधून आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तुमच्या कुठल्याही शंका असतील किंवा तुम्हाला काही माहिती हवी असेल, श्वेताशी संवाद साधायचा असेल, जरूर आम्हा सर्वांना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.